मित्रांनो, तुमच्या गावाला जर ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो सरपंच आणि उपसरपंच असतात आणि त्यांना महिन्याला किती पगार भेटतो हे भरपूर जणांना माहिती नाही आहे मित्रांनो। सरकारमार्फत एक GR काढण्यात आलेला आहे आणि त्याच सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन म्हणजेच त्यांच्या पगारीमध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो। जे सरपंच आणि उपसरपंच आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्यांना जो पहिला पगार भेटत होता त्याच्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आलेला आहे आणि पहिला पगार किती होता आणि आता किती वाढ करण्यात आलेला आहे, कोणकोणत्या ग्रामपंचायतीमध्ये तर 10,000 रुपये हे महिन्याला दिले जाणार आहेत मित्रांनो। आता आपण तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुमच्या सरपंचाला किती पगार आहे आणि सरपंचाला किती पगार आहे आणि आता दुप्पट पगार किती भेटणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही हा GR पाहून घ्यायचा आहे। GR पाहत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहून घ्या, सरपंचाच्या व उपसरपंचाच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा GR आहे। GR दिनांक तुम्ही पाहू शकताय 24 सप्टेंबर 2024 म्हणजेच कालचाच हा GR आहे मित्रांनो। कालच्या GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे। तर आपण थोडंसं खाली येऊयात। खाली आल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे पाहून घेऊयात। तर तुम्ही इथे पाहत असताना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या निहाय वर्गवारी, तर इथे तुम्ही पाहू शकता लोकसंख्या 0 ते 2,000 लोक त्या ग्रामपंचायत अंतर्गत येत असतील तर सरपंचांना मानधन किती भेटतं तुम्ही इथे पाहू शकता। दरमहा 3,000 रुपये हे भेटतात। ज्या ग्रामपंचायतमध्ये 0 पासून ते म्हणजे 2,000 लोकसंख्या आहे त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना 3,000 रुपये भेटतात आणि उपसरपंचांना 1,000 रुपये हे भेटतात मित्रांनो। तर आता त्याच्या खाली इथे तुम्ही पाहू शकताय, जर एका ग्रामपंचायतीमध्ये 2,000च्या पुढे आणि 8,000च्या आतमध्ये म्हणजेच 2,000च्या वरती आणि 8,000च्या आतमध्ये लोकसंख्या असेल तर त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना 4,000 रुपये हे मानधन दरमहा दिलं जातं आणि इथे 1,500 रुपये उपसरपंचांना हे मानधन दिलं जातं। आणि मित्रांनो त्याच्यापेक्षा जर 8,000 पेक्षा जास्त लोकसंख्या जर ग्रामपंचायतमध्ये असेल तर त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला 5,000 रुपये हे दरमहा दिले जातात आणि उपसरपंचाला 2,000 रुपये दरमहा हे दिले जातात। तर मित्रांनो हा होता पहिलाचा निर्णय, म्हणजे आता दुप्पट पगार वाढ झालेली आहे। हा पहिला पगार आहे मित्रांनो यांचा। आता यामध्ये दुप्पट पगार वाढ किती करण्यात आलेली आहे तर आपण इथे थोडंसं खाली येऊन पाहूयात मित्रांनो। खाली आल्याच्या नंतर शासन निर्णय तुम्ही इथे पाहून घेऊ शकताय मित्रांनो। तर इथे तुम्ही मित्रांनो पाहून घेऊ शकता शासन निर्णय। ग्रामपंचायतीची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना आणि उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुदेय राहील असं सांगण्यात आलेलं आहे। ज्यामध्ये 2,000 पर्यंत ग्रामपंचायतीची लोकसंख्या असेल तर त्यांना 6,000 रुपये हे मिळणार आहेत महिन्याला आणि 2,000 ते 8,000च्या आतमध्ये लोकसंख्या ज्या ग्रामपंचायतमध्ये आहे त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला 8,000 रुपये भेटणार आहेत। त्यानंतर 8,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला 10,000 रुपये हे भेटणार आहेत आणि उपसरपंचाला तुम्ही पाहू शकताय 2,000 पर्यंत लोकसंख्या असेल तर 2,000 रुपये, 8,000 पर्यंत लोकसंख्या असेल तर 3,000 रुपये आणि 8,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर त्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाला 4,000 रुपये हे देण्यात येणार आहेत। तर इथे तुम्ही तक्ता थोडासा पाहून घ्या। सरपंच पदासाठी शासन अनुदानाची रक्कम 4,500, उपसरपंचासाठी अनुदानाची रक्कम 1,500 आहे। त्यानंतर इथे 8,000 पर्यंत लोकसंख्या असेल तर 6,000, उपसरपंचासाठी 2,250, 8,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर 7,500 आणि उपसरपंचासाठी शासन अनुदानित रक्कम 3,000 असं देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो हा एक महत्त्वाचा असा निर्णय होता मित्रांनो, शासन निर्णय, ज्यामध्ये सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन वाढण्याबाबतचा हा GR आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।